राणीसाहेब, हेरांकडून वार्ता आली आहे. संताजीराव शंभू महादेवाच्या डोंगरांगे दिसले होते आणि काय? आणि ही वार्ता जुल्फिकार खानालाही लागली आहे. त्यानं आपली फौज संताजीरावांना मारण्यासाठी धाडली आहे. काय? खंडोपंत, आपण तातडीने पावलं उचलायला हवीत. पण राणीसाहेब, आपल्या गडाभोवती कडक पहारा आहे. आपण आपली कुमक बाहेर कशी काढणार? संताजीरावांपर्यंत आपण मदत पोहोचवू शकत नाही हे कळतंय आम्हाला. मात्र यावेळी शक्ती सामर्थ्याने नाही, बुद्धी चातुर्याने त्या जुल्फिकाराला मात द्यायची. खंडोपंत, एक काम करा, आम्ही सांगतो तशी एक अफवा बाहेर पेरून द्या आणि ती अफवा खरीच आहे अशी वातावरण निर्मितीही करा. मग बघा, आपोआप सारं वादळ शमेल. पण राणीसाहेब, एका पदच्युत सेनापतीसाठी एवढा अट्टहास? पदच्युत नाही, संताजीरावांचा मान मरातब आजही तोच आहे. प्रल्हाद पंत, संताजीरावांवर हल्ला म्हणजे स्वराज्याच्या जिवारी नख हे समजून घ्या. संताजीरावांचं मूल संपलं असतं तर मुघलांनी त्यांचा पाठलाग कशासाठी केला असता? जे मोघल जाणतात ते आमच्याच माणसांना का कळू नये? संताजीरावांनी स्वराज्य सोडलंय, मात्र स्वराज्याची निष्ठा सोडलेली नाहीये. एक बहीण या नात्याने हजारदा प्राण वाचवले त्यांनी आमचे. आता या बहिणीची वेळ आहे. दादासाहेब, कारभारी, काय झालं? दादासाहेब, दादासाहेब. थांब थांब, घे पाणी प्या. आता मला नीट सांगा, काय झालं? दादासाहेब आलं होतं स्वप्नात. लय तरसले होते. म्हणले, कसली बहीण आहेस ग तू? तुझ्या भावाचा मारेकरी उजळ माथ्यानं फिरतोय आणि तू नुसती गप्प बसलीस. आमच्या मरणाचा सूड उगवा, तवाच आमच्या आत्म्याला शांती मिळेल. कारभारी, तुमच्या राजकारणाच्या बाता आम्हाला नका सांगू. आता तो संताजी एकटा पडलाय, संपवा त्याला आणि आमच्या अमृतरावांच्या मरणाचा सूड घ्या. नाही तर खूळ डोसक्यात घेऊन बसलाय. एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? तो संताजी म्हणजे माळावर पडलेला पातोळा नव की जाता जाता त्याला पेटवून दिलं? कारभारी, त्याच्या माग छत्रपतींची ताकद आहे. तेव्हा हे समदेईच्या डोक्यातनं काढून टाका आणि गपगुमान झोपा. या झोपा. जुल्फिकार, जुल्फिकार, चिंजी से हमें खबर मिली है कि आज राजाराम और ताराबाई अपने किले से बाहर निकलने वाले हैं। क्या? पर ये कैसे मुमकिन है? हमने तो यहाँ पहरे सख्त किए हैं। कहाँ है वो सख्त पहरे? आधे से ज्यादा फौज तो संताजी को ढूंढने में लगी है। वो ताराबाई बड़ी शातिर औरत है, हमें लगता है किसी खुफिया रास्ते से जरूर निकलेगी। ये बात है। मतलब हमें हमारी वो फौज वापस बुलानी होगी जो संताजी के पीछे गई है। यही तो हम कह रहे हैं। ठीक है, अकेला संताजी जाकर जाएगा भी कहां, उसे तो हम कभी भी पकड़ लेंगे। बस इस मोड़ पर राजाराम और ताराबाई हाथ से ना निकले। तबरियत खान! जी हुकुम। हमारी सारी फौज वापस बुलाओ। आपल्याला धान्य साठा अजून करायला हवा।
राणीसाहेब, एक बुरी खबर आहे. काय झालं पंत? जुल्फिकारानं जिंजीचा वेढा घट्ट आवळलाय. पंत, ही खबर बुरी नाही, बहुत नामी खबर है. म्हणजे प्रल्हाद पंत, आपण जी अफवा पेरून दिली होती त्याचा हा परिणाम आहे. जुल्फिकाराने संताजीरावांच्या मागे धाडलेली सारी फौज इकडे आपल्या दिमतीस आणून बसवली आहे. म्हणजे ती अफवा कामी आली तर. हे सारं श्रेय आपलं आहे खंडोपंत. आपणच मोठ्या खुबीनं ही अफवा पसरवत नेली. आता आपल्याला असंच सतत प्रयत्नशील राहावं लागेल. काहीही झालं तरी संताजीरावांवर कसलंही संकट येऊ नये ही काळजी आम्ही घेऊ. नागोजीराव, बोला. आम्हाला इथे भेटीस बोलावण्यामागचं प्रयोजन? तसं काय बी खास नाही राजम, पर आम्ही नजरेसमोर आलो तर राणीसाहेब बिथरत्यात आणि उगीच म्हणलं त्यांच्या या अशा अवस्थेत आमच्यामुळे त्यासनी त्रास नको व्हायला. काही महत्वाची खबर? राज, त्या संताजीला आता आवराया पाहिजे. का? काय आगळीक केली त्याने? हो, आता आगळीक कराया मनगटात ताकद राहिली आहे कुठं? काल पतूर त्यांची तलवार इजेवानी तळपत होती, त्याचं कारण एवढंच, छत्रपतींचं पाठबळ त्या तलवारीला होतं. तो पराक्रम संताजीचा नव्ह, तो मरातब छत्रपतींचा. ते त्यांनी कधी मान्य केलंच नाही, म्हणून तर आता कुतरवड व्हायला लागली आहे. महाराज, बातमी अशी आहे की त्यांच्यासोबत गेलेल्या सैन्यात पुंडावा माजायला लागलाय. कसलीच ही अवस्था नाही. भुकेनं तडफडायला लागली आहे फौज. काय? राज, अर्ध अधिक फौज तर संताजीरावांवरच चिडून आहे. तेव्हा म्या काय म्हणतो, अशी फौज आपल्याला आपल्याकडे वळून घेता आली तर? बेशक, वाट कसली पाहिजे. तुम्ही पावलं उचला, आमच्याकडून सूट आहे तुम्हाला. हे घ्या तुम्ही. आव, 2 घास खाऊन घ्या. नगा मस्ती. आव, असं उपाशी पोटी. समधी फौज उपाशी आहे, त्यांची पोट भरली की खाऊ आम्ही. दादासाहेब, समदे वैतागलेत बघा. आवाज बी शिधा पुराच आहे. माझ तर काय डोसकं चालत झाले आता. अहो, ते बहिर्जी गेलेत ना, मोहर काहीतरी सोय करतो म्हणून. ते आले नाहीत अजून. अहो, तेच कोड उलगडा ना. म्हणजे 4 दिवसात परत यायला पाहिजे होतं. आता 8 दिवस उलटून गेले तरी यांचा पत्त्या नाही. त्यांचं काय अघटित झालं नसेल ना? गेलं कुठं म्हणायचं? बधाई हो, बधाई हो, खुशामदीद। मुगलिया सल्तनत में हम आपकी तहे दिल से अगवानी करते हैं। आपने हमारी बरसों पुरानी ख्वाहिश पूरी कर दी कि आप जैसे सूरमा बहादुर हमारे परचम तले आ जाए। रखाई क्या है मराठों की आमदनी में, उनके उस स्वराज से हम आपको बड़ी जागीर इनायत करेंगे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब आप तहे दिल तामिल वफा हमारे हो गए। मुगलिया सल्तनत की हिफाजत में आपके अफकार जिंदा दिल रहे। आमीन, आमीन।
अब बस इतना बता दो कि संता जी कहाँ है। जी हम आपसे सिर्फ संता जी का पता पूछ रहे हैं। कशा भाई? हम चाहते हैं कि आप और संता जी जैसे सूरमा बहादुरों की अहमियत से कदर हो। संता जी को हम यहाँ बुलाएंगे, उन्हें समझाएंगे और फिर आप दोनों भाई हमारी पनाह में खुशहाल रहेंगे। बताइए संता जी कहाँ है? माहिती नाही. क्या? मतलब आम्ही मध्येच निघून आलो. दादासाहेब पुढे कुठे गेले, कशापायी गेले, आम्हासनी ठाव नाही. येतो आम्ही. तो ये ऐसे नहीं मानेगा. ठीक है, धीरे धीरे हौले हौले सब ठीक हो जाएगा. राणीसाहेबा, काय प्रकार आहे? नागोजी रावांना आपण परस्पर इकडून निघून जायचा आदेश दिला. हे कोणी सांगितलं आपल्याला राजे? आणि नागोजीराव इथे पुन्हा आलेत. नागोजी रावांना इथे येण्याचा अधिकार आहे. ते स्वराज्याच्या सेवेत आहेत. आता आपण इथे येऊ नका असं कसं सांगू शकता त्यांना? राजे, असं वाकड्यात का बोलत आहात आपण? नागोजीरावांच्या निष्ठेबद्दल आम्ही कधीच शंका घेतली नाही. आम्ही आपल्याला फक्त इतकंच विचारतो आहोत की नागोजी रावांनी सांगितलंय आम्हाला की आपण त्यांना इथे यायला बंदी केली आहे म्हणून लपून भेटले ते आज आम्हाला. आम्ही त्यांना इकडे यायला बंदी केली नाही. त्या दिवशी फक्त इकडून निघून जा इतकंच सांगितलं होतं आम्ही त्यांना. कारण संताजीरावांचं प्रकरण त्यांच्यामुळे चिघळत होतं राजे. त्यांच्या मनात संताजीरावांविषयी किती आढी आहेत, किती दुश्मनी आहे हे आपणही जाणता. त्यांचे मेहुणे अमृतराव, संताजीरावांनी त्यांना हत्तीच्या पायी दिलं तेव्हापासून नागोजीराव संताजीरावांविषयी डूक धरून आहेत. स्वराज्य हिताचा विचार करता ही दुश्मनी वाढीस लागू नये इतकंच वाटतं आम्हाला. राणीसाहेब, स्वराज्य हिताचा विचार करायचा असेल तर तो नागोजी रावांच्या बाजूने व्हायला हवा. राजे, राणीसाहेब, नागोजी राव स्वराज्यात नुकतेच दाखल झालेत. त्यांची अवस्था आता जखमेवर धरलेल्या खपलीसारखी आहे. आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की ती जखम बरी होईल. क्षमा असावी राजे. तरीही आम्ही संताजीरावांबाबतीत कुठलाही धोका पत्करू शकत नाही. राणीसाहेब, गेलेल्या माणसांसाठी हाती असलेली माणसं पणाला नाही लावू शकत आपण. आम्हाला विश्वास आहे नागोजीराव असं काही वावगा करणार नाहीत ज्यांनी स्वराज्याचं नुकसान होईल. त्यामुळे असं समजा की जे काही होत आहे ते संताजीरावांच्या भल्यासाठीच होत आहे. काळजी करू नये, आम्ही आहोत. राधक्का, बोल. शिका आई ती जाळ्यात आली या. सांग आता. संताजी घोरपडे. कुठे तो नमक हराम? शंभू महादेवाच्या डोंगरात चढून बसलाय. शंभू महादेव आम्हास धार्जिणा. सोक्यांच्या रक्ताने हात बरबटलेल्या सैतानानी त्याच्या पायाची जावं कशाला? मल्हार, मौका साधला पाहिजे. राधक्का, संताजीला घाबरतोस का तू? घाबरत नाही पण काम जोखमीच आहे, पर झालंच पाहिजे. पर करायचंय तरी काय? संताजीचा खात्मा. पाहिजे तेवढी दौलत घ्या, पर ज्याने आमच्या भावाचा अमृतरावांचा हकनाक बळी घेतलाय त्या संताजीला आम्ही जिता सोडणार नाही. रक्ताला रक्त घेणार. त्या संताजीचं छाटलेलं मुंडकं आम्हाला आमच्या समोर बघायचंय. ठीक आहे, तुम्ही बिदागी तयार ठेवा. संताजी,
आपल्या भावाच्या आत्म्याला शांती द्यायला ही बहीण माग पुढं बघणार नाही. राणी साहेब, ही मात्रा घ्या. ठेव, तिथे घेतो आम्ही. ते काय बी नाही, 2 दिवस झालं मी बघते हे चाटण तसंच राहून जातं. मी आग्रह करते म्हणून द्यावं लागतं तुम्हाला. आत्ताच्या आत्ता घ्या बघाय. सगुणा ठेव तिथे, सांगितलं ना. आत्ता काही खायची इच्छा होत नाही आमची. हा बघ सगुणा, काय झालं? बाईसाहेब, आता तुम्हीच सांगा यासनं. सौराज्याचा वंश वाढतोय उदरात आणि ह्या बघा. अक्कासाहेब, काय म्हणाला? अक्कासाहेब म्हटलं तर चालेल ना? खूप आवडेल. अक्कासाहेबच म्हणा आम्हाला. मग धाकट्या बहिणीच्या हक्कानं सांगू आम्ही. स्वतःची आबाळ नका करून घेऊ. आम्हाला माहिती आहे तुम्ही याआधी खूप सोसलंय, पण तो काळ आता निघून गेलाय. आता एक जीव तुमच्या उदरात वाढतोय. ह्या काळाचा विचार करावा. पटतंय आम्हालाही, पण नाही विसरता येत. इतकं अकल्पित घडून गेलंय सारं काही की अगदी जिव्हारी घाव बसलेत. संताजीराव आणि धनाजीराव तुम्हाला भावासारखे आहेत, आम्हाला ठाऊक आहे. पण आता संताजीराव स्वराज्यातून बाहेर गेले आहेत, त्यामुळे आता त्यांची काळजी नका करू. धाकल्या बाईसाहेब, माणसं तुटली तरी मनातली नाळ तुटत नाही ना. संताजीराव शंभू महादेवाच्या डोंगरात आहेत आणि जुल्फिकाराने त्यांच्या मागावर सैन्य सोडलंय. हे ऐकल्यावर आमच्या जीवाचा थारा उडालाय. अहो, पण संताजीरावांकडे 20,000ची फौज आहे, मग काळजी कशाला? सैन्य आहे, पण सैन्य चालतं ते पोटावर. आज स्वराज्यापासून ते दूर झालेत, म्हणजे मोहिमा थांबल्या. मग एवढ्या मोठ्या सैन्याचं पोट भरणार कसं? आणि असं अर्धवट उपाशी पोटी असलेलं सैन्य खनिमांची लढणार तरी कसं? मग हे असं पिचलेलं सैन्य एकतर बंड तरी करतं, नाहीतर गनिमाशी जाऊन मिळतं. आणि हे आम्हाला होऊ द्यायचं नाही. मग यावर उपाय काय? तीच तर चिंता सतावते धाकल्या बाईसाहेब. तो औरंगजेब गिधडासारखा टपून बसला स्वराज्याचे लचके तोडायला. आणि स्वराज्य वाचवायचं असेल तर संताजीरावांच्या मागे ठामपणे उभं राहायलाच हवं. ही बहीण आपल्या भावाचं रक्षण करण्यासाठी काहीही करायला अजिबात मागे पुढे पाहायची नाही.